नमस्कार. जीवन संदेश या विषयामध्ये आज सर्वात महत्त्वाचा विषय मी सर्व विद्यार्थ्यांना, उद्योजकांना, कलाकारांना आणि समाजातील सर्व घटकांना सांगू इच्छितो. हा संदेश आहे पहा, आणि हा अतिशय मार्मिक भाषेत मला तुम्हाला सांगायचा आहे. आधी सिद्ध मग प्रसिद्ध. इथे प्रत्येकाला सिद्धता प्रसिद्धता हवी आहे. सिद्ध व्हायला कोणीच तयार नाही. मला तुम्हाला आवर्जून सर्वांना विनंती करायची की तुम्ही सातत्याने प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीचं छोटंसं यश मिळतं आणि मग ती यश टिकवण्यासाठी आपण अहोरात्र धडपड करतो. मग कधीकधी पैशाचा हव्यास करतो, प्रसिद्धीच्या झोतात जातो, राजकारणी लोकांचे लाळघोळपणे त्यांची कौतुक करत त्यांच्या मागं फिरत राहतो, स्वतःचं असं व्यक्तिमत्व विसरून जातो आणि केवळ ते थोड्याफार यशासाठी आपण आपली टिमकी मिरवित राहतो. उपयोग नाही. बाबांनो, यशस्वी व्हा. तुम्हाला काही उदाहरणं देऊ इच्छितो. लोकमान्य टिळकांचं उदाहरण घ्या. त्यांनी एवढं वर्ष स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे एका वाक्यात एका रात्रीत ते म्हटले का हो? त्यासाठी त्यांनी आणि केलेला अभ्यास पहा. तसंच उदाहरण महात्मा गांधींचं आहे. गांधीजींना सगळ्या जगामध्ये लोकांनी डोक्यावर घेतलं, पण 18 वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये राहून गांधीजींनी सर्वोदय आणि अंडू द लास्ट या पुस्तकाचं पारायण केली. त्याप्रमाणे त्यांनी आश्रम सुरू केले, तसं जीवन स्वीकारलं. 18 वर्षात टाक्याचे घाव सोसल्यावर गांधीजींना देवपण प्राप्त झालं. नंतर लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने सिद्ध झाले म्हणून प्रसिद्ध केलं. असे अनेक माणसं आहेत. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या. विवेकानंद काय अमेरिकेत गेले, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हटले, जगाने डोक्यावर घेतलं असं थोडंच आहे. त्या माणसाने आयुष्यभर चिंतन केलं, ध्यानधारणा केली, अनेक गोष्टींचं पराकाष्ठेने प्रयत्न केले, भारत भ्रमण केलं, 12 वेळा त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली. इन्सायक्लोपीडियासारखी, ब्रिटानिकासारखी ग्रंथ त्यांनी रातोरात वाचून मुखद्वत केले. बाबांनो, एवढा ध्यास घेतला तेव्हा स्वामी विवेकानंद घडले. अनेकांची उदाहरणं आहेत. किती लोकांची तुम्हाला मी नावं सांगू, पण जी सिद्ध झाली तीच प्रसिद्ध झाली. ज्यांनी फक्त प्रसिद्धीचा हव्यास केला ती कालपटावर कुठंच टिकली नाही, कारण त्यांचा ध्येय उद्देश कधीच प्रामाणिक नव्हतं. म्हणून मला सर्वांना आव्हान करायचे की तुम्ही आधी तुम्हाला स्वतःला सिद्ध करा. उदाहरणार्थ, एखादा खेळाडू आहे, तो त्याच्या कार्यात यशस्वी होतो. दररोज जर त्याने अन्नसायसेन, बऱ्याच वेळा पहा, इथे एक ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगतो, तो नीट समजून घ्या. आपण फक्त प्रसिद्धीच्या मागं लागलो ना, मग कलागुणांच्याकडे आपला विसर पडतो. मी एक छोटंसं उदाहरण देऊ का? थोडं राग नका म्हणू, पण स्पष्ट बोलतो. सचिन तेंडुलकर नेहमी खेळत राहिले. लोकांनी त्यांचं कौतुक केलं, लोकांनी त्यांचे फोटो जाळले. सचिन फक्त खेळत राहिले आणि सचिन शेवटपर्यंत टिकले. 45 वर्षाच्या आत त्या माणसाला, त्या व्यक्तीला क्रिकेटचा देव म्हटले आणि भारतरत्नासारख्या सन्मानपूर्वक पुरस्कार मिळाला. त्यांच्याबरोबरच खेळणारा त्यांचा एक मित्र, खूप चांगला, मी नाव घेत नाही कारण व्यक्तिशः आपल्याला कोणाला बदनाम करायचा अधिकार नाही, परंतु त्यांचं लक्ष क्रिकेटवर राहिलं नाही. आणि तेवढंच कशाला, अलीकडच्या काळात बघा ना, श्रीसंत नावाचा एक चांगला खेळाडू, ज्याला भारतीय क्रिकेट टीममध्ये निवडलं. 11 मध्ये निवडणं काय सोपं आहे का? 28 घटक राज्यातून तुम्हाला निवडणं सोपं आहे का हो? ती संधी मिळाली, पण त्या संधीचा दुरुपयोग केला आणि मग त्याला 6 वर्ष बॅन करावं लागलं. म्हणजे एखाद्या माणसाला सिद्ध व्हायला किती कष्ट घ्यावे लागतात? खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणून आधी सिद्ध व्हा. आणि जो माणूस कष्टाने, सिद्धीने, चिकाटीने, प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने पुढे जातो ना, तो कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही. म्हणून मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगायचे, आधी सिद्ध व्हा, मग प्रसिद्ध आपोआप व्हाल. धन्यवाद.